तर पुण्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे। अनेक महिलांनी केवायसी आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी देखील या ठिकाणी गर्दी केलेली आहे। तर बँक उघडण्याआधीच लाडक्या बहिणींच्या बँकाबाहेर रांगा पाहायला मिळतात। माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते महिलांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झाली आहे। अनेक बँकांमध्ये राज्यामध्ये चित्र पाहायला मिळालं की महिलांची गर्दी जी आहे ती बँकांच्या बाहेर मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळाली। मात्र हे पैसे त्याचबरोबर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ जो आहे तो मिळावा यासाठी महिला जे आहेत आपण पाहतोय की सकाळपासूनच बँकेच्या बाहेर गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। कागदपत्र घेऊन या सगळ्या महिला ज्या आहेत त्या बँकेच्या बाहेर या ठिकाणी आलेल्या आहेत। आपण त्यांना विचारणार आहोत काकी आले का पैसे मुख्यमंत्री लाडकी? नाही आले। नाही आता काय कागदपत्र घेऊन आले? हा द्यायच्यात ना। काय म्हटले मग? काय माहिती आता ते आणि उघडलं नाही। बर किती वाजता आले सकाळी? आता चालू आहे 5 मिनिटं झालं। बर काकी काय झालं तुमचे आले का पैसे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे? अहो कुठला हे बघा नंबर अजून फॉर्म पण नाही बघा सबमिट केला त्यांनी। बर मग आता काय करायचं? किती दिवसांपासून येतो मग? आता इथं मग 15 दिवस झाले येतोयच की सारखं। 1.5 महिना झालं। हो बर काय सांगितलं मग तुम्हाला? काय सांगितलं नाही आम्हाला। काही नाही आता फॉर्म भरला का? नाही भरलाय पण पैसे नाही आले। हे देतात आम्हाला कॉईन देतात। कॉईन दिली की मग उद्या द्या नाही तर परवा या असे सांगते बँकेमध्ये काय सांगतात मग नक्की? बाहेर जाऊन विचारा म्हणतात सरळ। बाहेर जाऊन? हा अर्ज भरला का तुम्ही? सगळं केलंय। कॅमेरा पर्सन तुषार ननारेसून मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।